आणि झालं, निवडणूक झाली, विषय संपला, भावांतर संपला. अरे मध्य प्रदेश सरकारने काल भावांतर योजना डिक्लेअर केली, पाहिली का तुम्ही? पंजाबचं सरकार, ते आम आदमी पार्टीवाले, आपण त्या सरदारजीने चिडवतो, बरोबर आहे ना, फेटावाले, अरे त्यांनी 50,000 रुपये दिले. ते कोणाचं सरकार आहे? आम आदमीचं सरकार आहे. कर्नाटकाचं सरकार NDRFच्या दुप्पट मदत दिली, ते काँग्रेसचं सरकार आहे. आणि हे मतं मागताना मात्र आम्हाला डबल इंजिनचं सरकार, आमचं ट्रिपल इंजिन सरकार, डायरेक्ट मोदीला. अरे बापरे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला, 1% सुद्धा राजकारणाच्या किंवा कुठल्याही मतांच्या दृष्टिकोनातून न बघता शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला जर आपण आक्रोश केला नाही तर या ठिकाणी हे झोपलेले गेंड्याची कातडी त्यांनी पांघरलेल्यांना जर आपण आळ टोचल्या नाही तर तुमच्या आमच्या पदरामध्ये हक्काचं पडणार नाही. आम्हाला फुकट नकोय, आम्ही लाचार नाहीये. आणि म्हणून जी कर्जमुक्ती आमच्या हक्काची आहे त्यावर बच्चूभाऊ विचार देतीलच. म्हणून माझी विनंती तुम्हाला की पीक विम्याचं जसं केळीला कवच आहे तसं लिंबूला देखील कवच मिळालं पाहिजे, याच्यासाठीचा ठराव आपण या बैठकीतून आज करतोय. लिंबूला देखील कवच मिळालं. आम्हाला कांद्याच्या बाबतीमध्ये आता तुम्हाला मांडलं ते निंबाळकरांनी, म्हणजे जेव्हा आमच्या कांद्याला भाव येतो रे येतो, बरोबर आहे का, त्यावेळेस निर्यात करून शेतकऱ्याला पैसे मिळायची वेळ येते आणि हे सांगतात की निर्यात बंदी. ज्या वेळेस कपाशीला भाव मिळण्याची वेळ आली, बच्चूभाऊ तुमचं एक वाक्य आमच्या हृदयावर कोरलं गेलं की महात्मा फुलेंचा शेतकऱ्यांचा आसूड ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की कसाई जे असतात ना साठणारे, कलम कसाई की औलाद, हे सरकार कसं तुम्ही सांगितलं. एक कलम चालवली, 11% जे शुल्क होतं ते शुल्क जर बाहेरून कापूस आला तर लागत होतं, ते शुल्क काढून टाकलं आणि त्या ठिकाणी हजारो कोटीचा कापूस गठाण आपल्या देशामध्ये आला आणि एका रात्रीतून 1200 रुपये कापसाचे भाव उतरले. म्हणजे एक कलम कसाई की औलाद आमच्यावर राज्य करत असेल आणि त्यांच्याकडे जर आम्ही पाहून जर 80% शेतकऱ्यांच्या भरोशावर विकसित भारताचं 2047चं गोंडस स्वप्न दाखवत असतील, अरे लाजा वाटल्या पाहिजे. बच्चू यांनी 15वाडा साजरा केला, आता मोदींचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर, आणि स्वदेशी मेळावे घेतले. अरे स्वदेशी मेळावे घेतले, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. परदेशाचा कापूस देशात येत होता तेव्हा तुमचा स्वाभिमान कुठे गहाण होता? आमच्या देशात आमचा कांदा निर्यात होऊ शकत नव्हता तेव्हा तुमचं धोरण, तेव्हा त्याच्यावर बोलायला तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता?